देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला। डिजिटल इंडियाच्या घोषणा झाल्या, पण भंडारा जिल्ह्याचे इटाण आणि चंद्रपूर जिल्ह्याचे कोलारी दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ताच अस्तित्वात नाहीये। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही इथली जनता वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात जीव मुठीत धरून डोंग्याच्या साहाय्यानं प्रवास करते। विशेष म्हणजे हा भाग राज्याच्या दोन बड्या नेत्यांचा बालेकिल्ला आहे, तरीही इथली जनता वाऱ्यावर आहे। ही परिस्थिती केवळ दोन गावांची नाही, तर दोन दिग्गज राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची सुद्धा आहे। इटाण हे गाव काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघातील शेवटच्या टोकाचं गाव आहे, तर कोलारी हे गाव भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बंटी भांगडिया यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात येतं। शासन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, या माध्यमाने गाव तिथे रस्ता हा उपक्रम राबवत आहे। मात्र भंडारा जिल्ह्यामध्ये याची परिस्थिती विपरीत आहे। आपण सध्या या वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रात आहो। एकीकडे लाखांदूर तालुक्यातील इटाण हे गाव आहे, तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील कोलारी हे गाव आहे। या लाखांदूर तालुक्याचे आमदार नाना पटोले यांचे हे विधानसभा क्षेत्र, तर दुसरीकडे 3 टर्मचे आमदार असलेले भाजपचे बंटी भांगडिया यांचे हे विधानसभा क्षेत्र। मात्र या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील लोकांना जाण्या येण्यासाठी या नदी पात्रामधून डोंग्याने प्रवास करावा लागतो। या ठिकाणी पूल नाही आहे आणि या पुलामुळे अनेक समस्या या डोंग्यावर जाताना त्यांना सहन करावं लागतात। आपल्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा, काय सांगाल, काय समस्या आहे या नदीतून प्रवास करताना, काय आपल्याला अनुभव आहे? मी शैलेंद्र मोडघरे इटाण। या वैनगंगा नदीवर कुठलेही पूल तयार झालेले नाही आणि या पूल तयार झाले नसल्यामुळे लगभग 45 वर्षापासनं इटाण कोलारी पूल व्हावं आणि हा डोंग्याचा जीवघेणा प्रवास आमच्यापासून दूर करावा अशी मागणी होत होती। मात्र शासनाने या मागणीकडे लक्ष दिलेली नाही। आज रोजीपर्यंत इटाण कोलारी पुलाचं कुठलंही काम पूर्णत्वास आलेलं नाही। गेली 5 ते 7 वर्षापासनं हे इटाण कोलारी पुलाचं काम सुरू आहे, परंतु ते पूर्णत्वास येत नाही आहे। आज भंडारा जिल्ह्यामधनं चंद्रपूर जिल्ह्याचा जर प्रवास करायचा आहे, इटाणवरनं कोलारीला जायचं आहे, इटाणवरून ब्रह्मपुरीला जायचं आहे, तर या नदी पात्रातून जावे लागते। मग ती अथांग भरलेली नदी असो की कोरडी नदी असो, पण पाणी मात्र राहतोच आणि या ठिकाणावरून डोंग्याने प्रवास करावा लागतो। शैक्षणिकदृष्ट्या ब्रह्मपुरी हे महत्त्वाचं ठिकाण आहे, आरोग्याच्या दृष्टीनं ब्रह्मपुरी हे महत्त्वाचं ठिकाण आहे। म्हणून आम्हाला शासनाला अशी विनंती करणे आहे की या इटाण कोलारी पुलाचं काम पूर्णत्वास यावं आणि हा होत असलेला जीवघेणा डोंग्याचा प्रवास हा आमच्यापासून दुरावून घ्यावा। आमची कुठेतरी मागणीला तात्काळ दखल देऊन या इटाण कोलारी पुलाचं काम पूर्णत्वास यावं। माझं नाव सुनील कुतरमारे, मी इटाण येथील रहिवासी आहे। बऱ्याचदा असं होते की येण्या जाण्याच्या साधनामुळे नदीच्या अलीकडील आणि पलीकडील सोयरकी ही फक्त जाण्या येण्याच्या दृष्टीमुळे किंवा जाणं येणं त्या ठिकाणी बरोबर होत नसल्यामुळे ते सोयरक्या होत नाही आणि आलेले संबंध, जवळ आलेले संबंध हे दुरावले जातात। इथून इटाण ते कोलारी हा अंतर 1.5 किलोमीटरचा आहे, परंतु या ठिकाणी नदीपात्रात जर पाणी जास्त असल्यावर आम्हाला जवळपास 40 ते 50 किलोमीटर हा एवढा प्रवास करावा लागतो। या एकाच कारणाने हे जवळपासच्या हे सोयरक्या नाकारल्या जातात। अलीकडे काँग्रेसचे मातब्बर नेते, तर पलीकडे सत्ताधारी भाजपचे आमदार, तरीही या भागातील नागरिकांची समस्या ही जैसे थे आहे। नितीन गुथे, LS मराठी, भंडारा। रस्ता नसल्याचा फटका केवळ दळणवळणाला बसतोय असं नाही, तर इथल्या सामाजिक जीवनावरही याचे गंभीर परिणाम झाले। ग्रामस्थांनी अनेकदा निवेदनं दिली, आंदोलनं केली, मात्र एका बाजूला काँग्रेसचे वजनदार नेते आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपचे शक्तिशाली आमदार असतानाही या दोन गावांना जोडणारा पूल किंवा पक्का रस्ता का होऊ शकला नाही, हा प्रश्न आता विचारला जातोय। केंद्र सरकारने त्यावेळेस मी खासदार असताना 100 कोटी रुपये त्याच्यावर दिले होते। काम सुरू झालं, नंतर केंद्र सरकारने त्याला पैसेच दिले नाही। त्यामुळे मोदीच्या सरकारचा दोष आहे। त्यामुळे त्या भागाच्या लोकांना
हा जीवघेणा प्रवास बोटीने करावा लागतो. तर आपणाला त्रास आहे. तिकडे पवनीला जायचा, आता बस आहे पवनीची, परंतु 2 वाजतापर्यंत तिथं आपण बस नाही. आम्हाला नेहमीच तो सहवास आहे ना, आम्हाला काही तेवढं वाटत नाही का या घाटावरून आम्हाला पळणे उलटणे होईल बा, असा काही वाटत नाही. हे घाट नेहमी चांगले चालते. अमृत महोत्सवाच्या झगमगाटात इटाळ आणि कोलारीच्या ग्रामस्थांच्या नशिबी मात्र वैनगंगेच्या पात्रातील काळोखच आहे. आता तरी या बड्या नेत्यांना आपल्या मतदारसंघातील हा जीवघेण्या प्रवासाची दखल घेण्यास वेळ मिळेल का, हाच खरा प्रश्न आहे.